काल तुका म्हणे काल आता करू न शके बळ आता करू न शके बळ आता करू न शके बळ मी संभाळले सर्वे संभाळले संभाळले तुम्ही संभाळले रसली खंती भजली रसली खंती
सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काल आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती महायोग पीठी तटे भीमरत्यम परम पुंडरीकाय धातुम निंद्रहि समागत तिष्ठम तमानंद कंदो परब्रह्मलिंगो भजे पांडुरंग करो प्रथम मन पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा अव्वेरू मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वर प्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि जन्म मिळाल्यानंतर आमच्या जन्माची सार्थकता नेमकी कोणामुळे झाली कोणत्या दिवसामुळे झाली आणि आम्ही काय केल्यानंतर आमचा जन्म सफल झाला तो पटवून देणारा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला अभंग विढाल पैकी अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 25वे रौप्य महोत्सवी वर्ष आणि त्या निमित्तानं मंदिरावरती कळशारोहण असेल आणि मंदिराचं बांधकाम पूर्णत्वाचा आनंद असेल या आनंदातून चालू असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह आणि त्या निमित्तानं त्या सप्ताहातली 5व्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे ते आपल्या भागाचं भूषण आदरणीय कवडे सर यांच्या माध्यमातून या तारखेचा योग आहे मला वाटतं 7-8 महिने झाले असतील फोन केलेला
7-8 महिन्यापासून तारखेचं नियोजन आयोजन आहे. महाराज यावर का, महाराज यावर का. मला एकदा डायरीत आल्यावर मग काही असलं तरी कॅन्सल होत नाही, नका टेन्शन घेऊ. येणार म्हणजे येणारच, काही अडचण नाही. आणि त्या आयोजनातून नियोजनातून या ठिकाणी येण्याचा योग गायनाच्या साथीसाठी जे दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहे, थोडा नॉर्मली राहू द्या. गायनाच्या साथीसाठी जे दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी गोड पहिली पंचपदी केली, अतिशय गोड आवाजाचे आणि उंच आवाजाचे धनी स्वरसम्राट भजन सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण हनुमंतजी महाराज जाधव. एकदा बाबांसाठी जरा जोरदार टाळी द्या बरं. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण स्वरसम्राट भजन सम्राट गणेशजी बाबा, एकदा गणेश बाबांसाठी जरा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर परिसरातील माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं सगळी ही ज्येष्ठ मंडळी असतील. त्याचबरोबर माझ्या समेत आलेले स्वरसम्राट भजन सम्राट आदरणीय हरिभक्तीपरायण राम महाराज काळे असतील. त्याचबरोबर आदरणीय माऊली महाराज गदादे असतील. त्याचबरोबर मृदंगावरती जे गोड साथ करतात ते आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट मृदंग वैभव मृदंग महामेरू कवडे सर. ओळखच नाही म्हणा आमची, बघितलंच नाही मी. आता फक्त माझ्याकडे नाव शेवय म्हणून मी म्हणलो कवडे सर. ते चेहरा मला नेमका खास कोण आहेत कवडे सर, पण म्हणलं बघितलं एखाद्या तरी म्हणला का माझ्याकडे बॉट करेन मी 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 जाऊन दे. त्यांना बी मोठेपणाचा हाव नसावा. अतिशय गोड ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे कवडे सर असतील. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आपल्या भागामध्ये घडत आहेत, अनेक विद्यार्थी घडत आहेत. एकदा कवडे बाबांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर मृदंग सम्राट मृदंग वैभव आदरणीय हरिभक्तीपरायण नाईकनवरे सर, वा, एकदा नाईकनवरे सरांसाठी जरा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर तुम्ही सगळे पुढे बसलेले माझ्यापेक्षा अनुभवानं ज्ञानानं सगळी ज्येष्ठ मंडळी, सर्वांच्या चरणावरती विनम्र भावना नतमस्तक होतो. आणि ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे शिंदे मंडप बारडी, एकदा जरा त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळी द्या, म्हणजे अजून जरा मला आवाज देतील. विठाला विठाला ज्यांच्या माध्यमातून आपण हा सप्ताह अखंड महाराष्ट्रामध्ये पोहोचत आहात, महाराष्ट्राच्या बाहेरही 7 समुद्रापलीकडे ज्यांच्या माध्यमातून हा सप्ताह जात आहे, ते आमचं युट्यूब चॅनल, ते माझं म्हणलं तरी काय वावगं नाही बरं का. हा, ते आदरणीय ओम साई क्रिएशन आमचे चेतन दादा त्याचे मालक आहेत. येणार आहेत म्हणले, मला पण येतील वाटतं थोड्या वेळात. आणि आमचा रोहित पुढे शूटिंग साठी उभा आहे. एकदा रोहित साठी आणि त्या चॅनल साठी जरा जोरदार टाळी वाजवा. सर्वांना विनंती, त्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी गोड हृदयाच्या 7व्या कप्प्यामध्ये बंद करून ठेवाल एवढं गोड चिंतन करण्यासाठी प्रवृत्त होतो. अभंग जगद्गुरु तुकोबर यांचा आहे आणि अभंगात जगद्गुरु तुकोबर बाबा सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत. जगद्गुरु तुकोबर म्हणतात, आमच्या जन्माचं खरं साचं उत्तम चांगलं सार्थकी फळ आम्हाला प्राप्त झालं. आमचा जन्म सफल झाला. महाराज तुमचा जन्म सफल झाला म्हणताय, तुमच्या जन्माचं खरं फळ मिळालं म्हणताय. तसं पाहायला गेलं तर महाराज म्हणतात, या मृत्यू लोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली. बरोबर ना? आवाज सगळ्याला व्यवस्थित येतोय ना? या मृत्यू लोकात जीवन नावाची संधी तसं पाहायला गेलं तर प्रत्येकालाच मिळाली. पण कवडे सर प्रत्येकाला जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही. आणि नाईकनवरे सर ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून मिळायला काळ सार्थक करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात, आम्हालाही मृत्यू लोकात जीवन नावाची संधी मिळाली, पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुणतयाचे. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म ज्या कारणानं ज्या निमित्तानं दिलाय ते काम आम्ही आयुष्यभर करण्याचा प्रयत्न केला. याची फलश्रुती आमच्या जन्माचं खरं साचं उत्तम चांगलं फळ आम्हाला मिळालं. जन्म आलो त्याची आजी फळ झाले साचे. आजी कोणता दिवस आहे तो मी अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जाताना नमूद करेल, तसं पुढे जाणार नाही. मग महाराज नेमकं घडलं काय की तुमच्या जन्माचं खरं फळ मिळालं? महाराज म्हणतात, आमच्या जीवनात संत आले, तुम्ही सांभाळले संत. बरं महाराज, तुम्ही म्हणताय तुमचा जन्म सफल झाला, तुमच्या जीवाचं कल्याण झालं, तुमचं जगणं सफल झालं. पण त्या जीवाच्या कल्याणाच्या बाबतीत जर बोलायचं असेल तर आम्ही सामान्य संसार करणारे जीव असं म्हणत असतोय, जर आमचा प्रपंच चांगला आहे तर आमचं काय चाललंय? बरं चाललंय. आमचं काय चाललंय? चांगलं चाललंय. महाराज आमचा प्रपंच चांगला आहे तर आमचं काय चाललंय? बरं चाललंय. आमचं काय चाललंय? चांगलं चाललंय. आणि महाराज त्याच अनुषंगानं बोलायचं झालं तर तुकोबर आहे, तुमचा प्रपंच काही चांगला 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 नाही. बर बा, नाव काय तुमचं? पवार महाराज. तुम्हाला मुली किती? आता तुम्ही सगळ्याचं प्रतिनिधित्व करताय, तुम्ही ज्येष्ठ आहेत आणि मी पटवून देणार, तसं मी पुढे जाणार नाही. किती मुली? 1. मुलं? जमीन? 9 एकर. पवार महाराज तुम्हाला एकुलती एक मुलगी एकुलता एक मुलगा आहे, 9 एकर जमीन आहे.
त्या मुलीचा विवाह तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त संपत्ती आहे त्याच्याशी केला का कमी आहे त्याच्याशी? बरोबर आहे, कमीत कमी बरोबरी तरी गाठली. आणि सगळ्यात महत्वाचा मुलगा संस्कारी बघितला असेल, बरोबर ना? आता बघा बरं का, तुम्ही सगळ्याचं प्रतिनिधित्व करताय, माघारी फिरायचं नाही, शेवटपर्यंत असा तग धरायचा. आता त्या अनुषंगानं तुम्ही बरोबरीत दिलं, त्या अनुषंगानं तुकोबराय म्हणतायत माझे सासरे पुण्याचे आप्पाजी गुळवे, माझे नाही तुकोबरायचे. तुकोबराय म्हणतात माझे सासरे पुण्याचे आप्पाजी गुळवेत, कमीत कमी 36 एकर ऊसाचे ते मालक आहेत. मग कांजाळ कडुगावात कुसाळ किती असतील बघून घ्या, पण ऊस किती आहे? 36 एकर ऊसाचे ते कोण आहेत? मालक आहेत. ते माझे कोण आहेत? सासरे. आणि त्यांची मुलगी माझी धर्मपत्नी, माझी बायको आहे. मग आता तुम्ही बोलला त्या अनुषंगानं जर सासरा तसा तर मग सासरा तसा तर जावाय कसा असेल बघून घ्या. तुकोबराय म्हणतात माझा प्रपंच बारीक नव्हता, जागीरदार होतो रे मी, पण परमार्थ साधण्यासाठी संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म. त्या संसारावरती आम्ही तुळशीपत्र ठेवलं, पण महाराज फायदा सांगा ना. फायद्याशिवाय कुणीच काय करत नाही. महाराज म्हणतात 2 फायदे सांगतो, भय निरसली खंती. या जगात सर्वात मोठं भय कशाचं येऊ माणसाला? मृत्यूच. बाबा याच्या पलीकडे माणसाच्या जीवनात भय नाही, पण महाराज म्हणतात माझ्या जीवनात राहिलं नाही म्हणून माझे मरून गेले, मजला केली अमर. खंतीबद्दल काय बोलणार हो, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही खंत आहे, पण तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनात राहिली नाही ना, नासोनिया गेली खंती सहज सिद्धी भोगाची. मग आता जीवनाबद्दल काय बोलाल तुकोबराय? बस की कृत्य झालो, इच्छा केली ते पाहू. आम्हाला जे हवं होतं ते आम्ही मिळवलं. आता कृतकृत्याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी, मला तेवढी घ्यायला वेळ नाही. मी या जगातली कृतकृत्याची शेवटची व्याख्या घेतो. बाबा या जगात जे मिळवल्यानंतर काहीच मिळवायची अपेक्षा जात नाही, त्याला म्हणतात कृतकृत्य. आणि असा या जगात एकच आहे जो विठेवरती उभा आहे. महाराज म्हणतात त्याला आम्ही मिळवलं ना, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, बस कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. पण घडलं कोणामुळं? तुम्ही सांभाळले संत. मग त्या काळाच्या बाबतीत तुकोबराय तुमचं काय म्हणणं आहे? काळानं आजपर्यंत गरीब बघितला नाही, श्रीमंत बघितला नाही, देव बघितला नाही, राक्षस बघितला नाही, संत बघितले नाहीत, सगळ्याला काळानं गिळलं म्हणजे गिळलंच. तुमचं काय म्हणणं आहे? महाराज म्हणतात कुणाशी मला काय घेणं देणं नाही, पण जगा काळ खाय आम्ही माथा दिला. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबत असे. एवढंच नाही तर नुसतं माझं नाव घेतलं तरी तुका राम नाम घेता कापेम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, पण हे घडलं कोणामुळं? तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. अशा काहीशा अशाचा 4 चरणाचा संत परप्रकरणातला अभंग विढाला. चला एकही मिनिटाचं विषयांतर न करता डायरेक्ट अभंगाच्या भूमिकेकडे पळतोय, तिथेकडे जातोय. ऐका, अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची. बोर नाही ना व्हायला लागलं? अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची. सार्थकतेच्या बाबतीत बोलायचं असेल तर जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली त्या कामासाठी कवडे सर जर तिचा वापर होत असेल तर त्या गोष्टीची काय सार्थकता, नाही तर तिची काय निरर्थकता. माझ्या पुढे बसलेले साहजिक तुम्ही सगळे शेतकरी असाल, बरोबर ना? आपण बियाणं आणतो, बियाणं कशाला हो? पेरायला. बरं बियाणं आणलं आणि पेरलं, पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाची सार्थकता का? नाही उगवलं तर? ओ बाबा उगवलं तर, नाही तर त्याची काय निरर्थकता. नाही उगवलं तर आपण म्हणतो लका वाया गेलं, लका म्हणतो ना. असं अजून एक शब्द आहे लका, मोघम गेलं, बरोबर आहे ना? हाय का मोघम शब्द? आपण बोलता बोलता असं बी बोलतो, एखाद्याचं बोलणं बी मोघम असतं. मोघम म्हणजे काय? बिनबुडाचं बोलणं, म्हणजे ज्याच्या बोलण्याला बुर पण नाही आणि ज्याच्या बोलण्याला शेंड पण नाही. आणि गावात एकतरी असं असत, म्हणजे ज्याच्या बोलण्याकडे अख्ख्या गावाचं लक्ष नसतं. लोक म्हणतात जाऊ द्याला का, कुठं यार पचनात लागतात, 5 मिनिटांनंतर काय बोलाय त्याच्या लक्षात येत नाही, त्याच्या कुठे नाद लागतात. त्याला काय म्हणतात? मोघम. मी मोघम बोलत नाही, गीतेनं शब्द वापरला मोघाशा मोघ कर्मानु. आणि ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाचे ओळीत मोघ शब्द वापरतायत. माऊली किती गोड बोलतात बघा. या लागी जन्मले ते मोघ, जैशे बारशिवन मेघ, का मृग जळाचे तरंग द्रोणीच पहा. जसं पावसाविना आलेले ढग निरर्थक आहेत, जसं पाण्याविना भासणारं मृगजळ व्यर्थ ना, तसं जी व्यक्ती देवाचं नाव घेत नाही का त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे, तस्य जन्म निरर्थक.
त्याचा जन्म निरर्थक, कारण मिळाला देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा, किंवा आऊट हात का मानव दे अल्लाह ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया, किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपन भव रोग. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठल, सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठल, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठल, सांगतो तुम्हासी नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म गोड प्रमाण दिलं. तुकोबराय म्हणतात सांगतो तुम्हाशी भजारी विठ्ठला, नाहीतरी गेला जन्मवया. एवढा अनमोल किमतीचा नरजन्म देऊन जर देवाचं भजन करत नसेल तर नाही तरी गेला जन्मवया. बाबा प्रमाण दिलंय, उदाहरण देऊन जातो, ऐकून जा. एकदा काय झालं, एका प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला. आता दादा राजामुळे त्याचा छंदच ना शिकार करणं. शिकार करायला जंगलात गेला, धनुष्य घेतलं, धनुष्याला बाण लावला, नेम साधला, प्राणी मारणार. तेवढ्यात राजाचा चुकून पाय एका विषारी सापाव पडला. आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो, तुमच्याकडं गोन जातो. नाही नाही बरं केलं, अजून तो अंदाज कसं आहे, चुकून पडू दे अथवा जाणून बसून पडू दे, बाबा साप काय करणार आहे, चावणार. त्याचा स्वभाव आहे. राजाला साप चावणार, तेवढ्यात राजाच्या मागे लाकूड तोड्या लाकडाची मुळी घेऊन निघाला. त्यानं बघितलं, बापरे प्रांताचा राजा आहे, आणि नजर चुकीन राजाचा पाय काय झाला, विषारी सापाव पडलाय. पण जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचला नाही तर बाबा राजाला साप काय करतोय, चावतोय. आणि जर राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात काय होतोय, मरतोय. आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय, कोणाच्या मनात शंका आहे, लाकूड. त्याची जरा महत्वाचं उदाहरण आहे बघा, लक्ष देऊन जरा ऐका. कुणाच्या मनात शंका आहे, लाकूड. त्यानं लाकडाची मुळी फेकून दिली, पळत पळत गेला, राजाला खाली ढकललं, राजाचा नियम चुकला, राजा वैतागला. बावळट आहेस, मूर्ख आहेस, अक्कल नावाची गोष्ट जरा देवान तुला कमी दिली का, तुला माहित नाही करी मी कोण आहे. अहो राजे साहेब तुम्हाला कोण ओळखत नाही हो, तुम्ही प्रांताचे मालक आहेत, तुम्ही आमचे धनी, तुम्ही आमचे राजे आहेत, तुम्हाला कोण ओळखत नाही, फक्त तुम्हीच आम्हाला गरीबाला ओळखत नाही. नाहीतरी मला सांगा बरं, इथं बसलेल्यापैकी आपल्यापैकी नरेंद्र मोदीला कोण ओळखत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नरेंद्र मोदी माझ्यासहित तुमच्यातल्या एकाला बी ओळखत नाही, बरोबर आहे ना. राजेसाहेब तुम्हाला कोण ओळखत नाही हो. पण काय ढकलून दिलं नाही, पलीकडे बघताय का सळसळ कर जाणार साप येतात, बापरे पाय पडला होता, हो म्हणजे चावला असता की, हो म्हणजे मी मेलो असतं तर, हो म्हणजे अप्रत्यक्ष तुला हेच सांगायचंय का तुझ्यामुळे मी जिवंत आहे. अहो इतक्या वेळ झालं तेच पटवून देतो ना. आताचा जो श्वास घेताय ती माझी कृपा आहे. पण काय करतोस रे, काय नाही, रोज या जंगलात येतो, दिवसभर बाळी लाकडं गोळा करतो, घरी घेऊन जातो, चुलीत टाकतो, त्याचा कोळसा करतो, शेजारच्या 2-4 गावांनी विकतो, आणि त्याच्यावरतीच माझा घर प्रपंच चालतो. आता हे काय करायची गरज नाही. अरे तू छोट्या माणसाचा प्राण वाचवलाय का, अरे राजा आहे मी, मोठ्या माणसाचा प्राण वाचवलाय, चल राजधानी. बाबा राजधानी तिला प्रधानजीला जवळ बोलवलं, प्रधानजी इकडे आहो. काय हो, आपल्या राज्यात चन्नाची बाग किती, मोजून 2,500 एकर आहे, लगेच तोड आलेली, मोजून 1,000 एकर आहे. मग एक काम करता का, एक कोरा कागद घ्या, त्याच्यावरती 5 एकराचं बक्षीस पत्र करा, त्याच्यावरती माझी मुद्रा लावा, सही करायला माझ्याकडे घेऊन या. त्यावेळेस काय तलाठी ग्रामसेवक तहसीलदार होते का, राजा बोलेन दलाल. बाबा राजाने सही केली, कागद लाकूड तोड्याच्या हातात देणार. पण तत्पूर्वी आहे का, एका एकरात कसं बी आणि किती बी चंदन येऊ द्या, कमीत कमी 3 कोटीच होत आहे. ते बघितलं का पुष्पा, आतापर्यंत असलं भंगार संगार लय बघितलं. पण एक माझी विनंती आता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला, भारतातल्या हिंदूंना सर्वांना एक माझी विनंती करूया. लय आतापर्यंत भंगार संगार चित्रपट बघितले, पण आम्ही महाराष्ट्रात जर जन्माला आलोय, आम्ही हिंदू म्हणून जर जन्माला आलोय ना, येत्या 2-4 दिवसात एकदा छावा बघून घ्या. कळलं रे माझ्या राजावरती काय अत्याचार झाला बाबा, कळलं माझ्या राजानं काय अन्याय सहन केला. आतापर्यंत सहजासहजी जर संभाजी महाराजांबद्दल बोलायचं झालं ना बाबा, तर लोक म्हणत होती 2 शब्दात, संभाजी महाराज रगेल आणि रंगेल होते. अहो ज्या राजानं 39-40 दिवस अन्याय सहन केला, 39-40 दिवस बाबा मृत्यूशी झुंज देत राहिला, तो राजा रगेल आणि रंगेल असेलच कसा हो.
माझा राजाला डायरेक्ट जाहीर प्रश्न शिवाजी महाराजांना, राज तुमच्या लेकराला हा समाज रगेल आणि रगेल म्हणतो. राजा तुम्ही हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलं या हिंदवी स्वराज्यासाठी, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली तुम्ही हिंदवी स्वराज्यासाठी. राज आहे तुमच्याकडे या प्रश्नाला उत्तर? आहे तुमच्याकडे राजा या प्रश्नाला उत्तर? बाबा जरा मी पुढचं टोकाचं बोलू का? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि जर संभाजीराजांचा इतिहास बघितला ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यभराच्या कारकिर्दीत औरंगजेबाचे फक्त सेनापती इकडे लढाईसाठी आलते. औरंगजेब प्रत्यक्ष आला नव्हता. औरंगजेबाचे फक्त सेनापती लढायला येत होते. धर्मवीर संभाजी महाराजांचा काळ असा आहे, धर्मवीर संभाजी महाराजांच्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत बाबा स्वतः औरंगजेब आलता आणि डायरेक्ट कर धर्मवीर संभाजी महाराजांची औरंगजेबाशी होती. काय काळ असेल? आणि जरा बोलू का, 9 वर्षाच्या कारकिर्दीत जर एवढा मोठा काळ संभाजी महाराजांना गाजवला असेल, तर आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना एवढं लाभलं असतं, तर बाबा या हिंदू समाजाचा इतिहास काहीतरी वेगळा असता. चला मला त्याच्याकडे जास्त जायचं नाही, पण माझी विनंती, एकदा तो चित्रपट सगळ्यांनी बघा आणि घरात दाराने बघा, आपली बारकाली पोरं सुद्धा घेऊन जा, कारण त्यांना कळेल आमचा त्याग काय, आमचं हिंदवी स्वराज्य काय, आमचे मावळे कसे होते, आमचा राजा कसा होता. आतापर्यंत चुकीचं बिंबवलं गेलो. अहो थोडी एक घटना बाबा त्या चुकीची लावली असं म्हणते. ते औरंगजेबाला संभाजी महाराजांनी डायरेक्ट लात घातली, बरोबर आहे ना? तर ते म्हणते घातलीच नव्हती. अरे इतक्या वर्ष आमचा इतिहास तुम्ही सांगत आला चुकीचा, त्यावेळेस आम्ही सहन केला ना, मग आता जरा आम्हाला बी समाधान मिळू दे ना, आम्हाला बी घातली म्हणून बघू दे ना जरा एकदा. आमच्या समाधानाचं का विरजन तुम्ही करताय? बाबा घातली नाही, घातलीच. आता बदलायला काय अडचण? इतक्या दिवस आपला इतिहास चुकीचा सांगितला का नाही आपल्याला? मग आता थोडं इकडं तिकडं छेडछाड झाली म्हणून बदलतं काय? आणि कदाचित घातली बी असेल, राजा तेवढ्या ताकदीवान होता बी. म्हणून मला सांगायचं, एकदा तो छावा बघून घ्या, जरा जागेवरती येतो. किती कोटीच होते चंदन एका एकरात? 3 कोटीचं. 5 एकराचे पैसे झाले किती? 15 कोटी. 15 कोटी त्या लाकूड तोडायला मिळालं. लाकडं तोडायला जायची गरज आहे बाबा? काय गरज नाही ना. 2 वर्ष निघून गेली, राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला आणि त्याच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी या लाकूड तोडायला आपण 5 एकराची बाग दिली, आता यानं विकली असेल, घर गाडी नोकर चाकर सगळं 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 त्याच्याकडे असेल. आणि बाबा जिथं 5 एकर दिली का तिथे राजाने असा रथ उभा केला आणि 5 एकराकडे फिरून बघितलं. जसं फिरून बघितलं का तसं राजाचं बी डोळं फिरलं, कारण जिकडे बघितलं तिकडे कोळसा राखच दिसायची. ह्याला आता ह्याचा धंदाच कोळशाचा ना. ह्याला चंदन दिलं काय, ह्याला साग दिलं का, हे काय करणार आहे? कोळसाच. नेमका कोळसा का झाला बघायला राजा खाली उतरला, तेवढ्यात लाकूड तोड्या पळत पळत आला. राजू साहेब लय उपकार झाले. काय झालं? काय नाही, 2 वर्षापूर्वी जंगलात जावं लागायचं, लाकडं तोडावं लागायची, मिळत होती मिळत नव्हती. आता किती सोपं केलं, आता माझ्या घरा शेजारी 5 एकराची बाग दिली, आता लांब कुठे जावं लागते. आता सकाळ सकाळ कोराड हातात घेतोय, त्यातलीच 5 एकरातली 2-4 झाडं झपकावतोय, खपकावतोय, तुडितोय, घरी आणतोय, कोळसा करीतोय ना. आता त्याला बारडीतच गिरायक लागतंय. का बरं? वास मारते ना चन्नाचे. म्हणजे म्हणला 5 एकराचा कोळसा केला काय? म्हणला मोजून बघा ना, मापात पाप नाही, नगभर जास्त नाही, नगभर कमी नाही. म्हणला मोजून 5 एकराचा कोळसा केला. हा मला एखादी दपली बिपली आहे करशील? मावशाव दपली कळती का? गॅसच दपली कळती ना. तो मला दपली नाही पण कुऱ्हाडीचा दांडा आहे, आणू का? म्हणला राजा. म्हणला राजानं कुऱ्हाडीचा दांडा हातात घेतला, त्यातून दांड्यातून कुऱ्हाड निकालीन अशा बाह्या मागं सारल्या. काय केलं असेल बरं? महाराज म्हणा आता त्यात आमचा हात कुणी धरायचं नाही बुवा, असा निबार हाणला असेल. पण राजा इतका विचारी नव्हता. राजाने विचार केला, आता हाणून मारून कोळशाचं चंदन, मग आता काय करावं लागेल? चूक समजावून सांगावं लागेल. आणि बाबा लाकूड तोड्याच्या हातात राजानं लाकूड दिलं, त्या हातभर दांडा, आणि त्याला सांगितलं जा पलीकडे चन्नाचा व्यापारी, त्याला विचार या लाकडाची किंमत काय. राजानं पाठवलं, हातभर लाकड आहे, काय किंमत होईल? वाज घेतला, मला यागिरी चंदन आहे. अरे जर भरपूर असतील तर कोट्यावधी देतो. तो म्हणला भरपूर नाही, 5 एकर होती. भरपूर नाही, 5 एकर होती, पण पट्ट्यानी एवढ्या दांड्याचं सांगतो का मला, तेवढं घरी घेऊन जातो. 10,000 देतो मला दांड्याचं. पळतच राजा करायला, राजा 10,000 म्हणते दांड्याचं. हो. आता राजाने विचारलेला प्रश्न, लाकूड तोडून दिलेलं उत्तर घरी घेऊन जा, माझं कीर्तन सफल होईल, तुमचा सप्ताह सफल होईल. आता राजाने त्याला विचारलं, तुला किती दिली ती? 5 एकर. तू काय केलं? कोळसा गेला. किती एकराचा? 5 एकराचा. कितीचा विकला? 5,000चा. ती दांड्याचं म्हणतंय किती? 10,000. तुला काय कळलं कर? आणि बाबा चूक लक्षात आल्यावर माणसानं नम्र व्हायला पाहिजे. तो लाकूड तोडे नम्रपणे उभा आहे, हात जोडून उभा आहे, त्याच्या लक्षात आलं चूक काय झाली. राजे साहेब कळलं बर का, पण आता कळून काय उपयोग आहे? आता कळून काय उपयोग आहे? हो आता कोळसा केला राव, आता परत तुम्ही 5 एकर देणार का? ते मला झपकीन 5 एकर नाव काय, बापाची पेंड काय, मला अजून कोळसाच करायचा आहे. म्हणजे हे कोणाचं चाललंय? राजाचं.
माझ्या गोळ्या संपल्यात माझा कोरोनाचा डबल रिपोर्ट पॉझिटिव्ह आला लाकूड तोड्या राजा कीर्तन सांगाय ओ लाकूड तोड्या राजा फक्त निमित्तानं उदाहरण घेतलंय नाहीतर ही इमारत आहे का इकडे बघा जरा माझ्याकडे डोळ वासून ही इमारत आहे का ही देहरूपी ही बी एक चंदन आहे आणि एवढी गोड इमारत देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुम्हाशी बाजारी आलो जागे मग नाही तरी बाबा जरा अजून जरा एका वाक्यात सांगू एका वाक्यात या मानवी जीवाचं कल्याण हे बसलेली मिळालंय चंदन फक्त याचा कोळसा होऊ देऊ नका आता काय काय म्हणतील महाराज राहिला वय झाला की केला ना आम्ही आमच्या निम्मी अर्धा गेले ना मस्त वाटत आता काय सांगता पण जाऊ दे ना 1 तास उरला खटवांग 7 दिवस परिस्थिती बाबा 1 तासात खटवांग राजासारख्याचा उद्धार होऊ शकतो 7 दिवसात परीक्षिती राजाचा उद्धार होऊ शकतो तर आता मला एका तासाचं भविष्य कळायला लागलं रोज 2 करतोय म्हणल्यावर कळणार नाही बाई आता मला 1 तासाचं भविष्य कळायला लागलंय एक सांगतो इथं प्रत्येक बसलेला माणूस अजून 1 तास कमीत कमी जगणार याची गॅरंटी मी घेतो कारण तुम्हाला इथून जाऊच देणार नाही मी म्हणजे मग 1 तास खटवांग राजाचा उद्धार होऊ शकतो आपल्यासारख्याचा मग जाऊ दे ना मागे झाले पाहू नका पुढे जामीन आहे तुका आता कळे ना मग आता तरी पुढे हाची उपदेश नका करू ना आयुष्याचा आणि मग अजून बी कळत असेल तर आमच्या बापाचं काय जायचंय विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी नाही बाबा भजन केलं बाबा तुम्ही प्रमाण दिलं म्हणून इथपर्यंत येण्याचा प्रयत्न केला बघा मला जन्माजवळ जायचं अभंगातला पहिला चरण आहे पहिला शब्द जन्म आलो त्याची या जगात 3 जन्म आहे एक देवाचा आहे एक संताचा आहे आणि एक तुमचा आमचा आहे तुमच्या आमच्या देहाचं कारण सांगितलं देवे दिला देह भजना गोमटा संत जरी आले तरी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया किंवा जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविधी परोपकारे म्हणजे जगाचं कल्याण करणं आणि कल्याण करता करता भजन या जगाला करून दाखवणं हे संताचं सुद्धा दिनरजनी हाची धंदा म्हणजे संताला सुद्धा भजन करावं लागत आहे आता 3रा जन्म आहे देवाचा तसा त्याचा जन्म म्हणता येत नाही कारण तो आयोनी संभव आहे आणि याला रूपाबळे करोनी खळे हरिदासे पण जरी तो आयोनी संभव असला तरी त्याचा जन्मोत्सव सोहळा आम्ही साजरा करतोच की मग जन्म म्हणायला काही अडचण नाही मग मला सांगा संताला जन्माचं सार्थक करण्यासाठी भजन करावं लागतंय तुम्हाला आम्हाला जन्माचं सार्थक करण्यासाठी भजन करावं लागतंय ज्या महादेवाच्या निमित्तानं आपण महाशिवरात्रीच्या पर्वावरती येतो उभाय त्या महादेवाला भजन करावं लागत असतं भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम पूजे सदाशिव सदाशिव राम पूजे सदाशिव सदाशिव भजन करी महादेव महादेव भजन करी महादेव महादेव भजन करी एकदम माझ्या अगदी तोंडातलं प्रमाण हिसकावून घेतलं म्हणजे त्या महादेवाला सुद्धा भजन करावं लागत आहे भजन करी महादेव राम पूजी सदाशिव ज्या महादेवाच्या निमित्ताने बाबा जसं निमित्तानं सप्त असतो तसं मी बोलण्याचा प्रयत्न करतो वय जरी कमी असलं तरी माझं कारण ते ज्या निमित्तानं महादेवाच्या निमित्ताने येतंय अगदी कमीत कमी 15 मिनिटं तरी महादेवावरती बोलणं हे माझं कर्तव्य आहे ऐका म्हणजे महादेवाला सुद्धा भजन करावं लागते बाबा रोज महादेवानं भजन करावं रोज महादेवानं भजन करावं आणि रोज पार्वतीने विचारावं महादेव तुम्ही भोले बाबा तुम्ही देवोंके देव आहे तुम्ही जगाचे मालक आहे तुम्हाला कुणाचं भजन करावं लागतंय बाबा म्हणजे कसं आलं महादेव घरी जेवाय आलं का पार्वतीने जेवाय वाढायचं आणि जेवायचं जेवता जेवता एक घास महादेवानं घ्यायचा आणि बाबा तोंडात घालायचा जसं महादेवाच्या तोंडात घास तसं मानव बुकी असायची नाही मी म्हणते ती कुणाचं भजन करताय म्हणजे महिलांचा खेळच असा असतो आपण उग बाबा लय काटाळून यावा आणि काटाळून आल्या जेवायला बसावं आणि जेवाय बसल्याबरोबर एक तोंडात घास घालावा तेवढ्या तिने म्हणावं नाही मी म्हणली होती की त्या मागच्या दिवाळीला एक तोळा करता का तेवढा तुम्ही बनला बी होता तोळा म्हणल्यावर गाड्याच्या पोटात गोळा येतोय त्या ताटात हात धुतोय रे ताटात लय वाईट हाल करून टोकलं तुम्ही लयच वाईट गडी सगळं वाळून गेल्यात बघा ना माझ्या पुढचं लय हाल केलं अहो बाबा काय आता तोळा म्हणलं की 80च्या पुढे गेला राव तोळा सोपं आहे का काय आता
आणि त्या पार्वतीने 86 वय हा त्या पार्वती आई साहेबांना महादेव जेवाय बसलं का सांगायचं नाही नाही तुम्ही भजन कोणाचं करताय महादेव म्हणले नकच लागायचा खटका एकदा मिटूनच टाकतो रोजच त्रास दिलाय पिसोळा आणला ह्यांनी नगच बाबा एकदाच खटका मिटून टाकतो बाबा पहाटे 4 वाजता स्नान केलं आणि विमान चालू केलं आणि विमानात पार्वती आई साहेबाला बसवलं आणि गेले कुठं शिरसिंधूची पहिलं तिरी शक्तीची कर्ण कुवारी शिरसिंधूच्या पलीकडे म्हणजे सागराच्या पलीकडे शक्ती म्हणजे उमा उमा म्हणजे पार्वती पार्वतीच्या कानाला लागले आणि बाबा ते ज्ञान सांगायला लागले ते भजन सांगायला लागले पण ज्ञान हा पदार्थच मुळात पचायला जड आहे ज्ञान हा पदार्थच मुळात पचायला जड आहे तो सहसा पचत नाही पार्वती साहेबांना ते ज्ञान ऐकता ऐकता बाबा झोप लागली झोप लागल्या बरोबर विष्णूनं सूक्ष्म रूप धारण केलं माशाच्या पोटात जाऊन ते ज्ञान ऐकलं आणि ज्यावेळेस महादेव सांगता सांगता महादेवाने डोळे उघडले का त्यावेळेस बघतो तो म्हणलेला का पार्वती तर झोपी गेली आणि मग हे ज्ञान नेमकं कोणी ऐकलं बा हुंकार कोण देत होतो बा हुंकार कोण देत होतो बा आणि मग परत डोळे झाकले विचार लक्षात आलं हे ज्ञान विष्णूनं ऐकलंय पण म्हणले विष्णूनं चोरीचं धंदा कधीपासून सुरू केलं बा गडी तर असा नव्हता एवढा चोरटा पण गडी कसं काय चोरीचं धंदा केलं पण परत डोळं झाकलं मग लक्षात आलं हे ज्ञान चोरलं नाही वायाला जाऊ नये म्हणून ऐकलंय आणि बाबा ऐकलंय मी आधी सांगितलं ज्ञान ही पचायला गोष्ट जड आहे बाबा जाताना माशाच्या पोटात सूक्ष्म रूप धारण करून गेले विष्णू पण येताना माशाचं पोटच फाडून बाहेर आलं आणि तवापासून तो मासा शोधित होता माझं पोट फाडणारा कुठेर माझा पोट फाडणारा कुठेर आणि मग ज्यावेळेस तो विटेवर येऊन उभा राहिला का त्यावेळेस त्या विटेवरच्या पांडुरंगाचा कान पकडला म्हणून देवाच्या कानात मकर कुंडली म्हणून देवाच्या कानात मास आहे त्याने तवा कान तेव्हापासून शोधत होता माझा पोट फाडणारा कुठेर माझा पोट खाणारा कारण महाराज ही ज्ञान पदार्थ असा आहे ती लुंग्या पुंग्याला धरतच नाही नवल अहंकाराचे गोठी विशेष लगे अज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचवी ते लुंग्या पुंग्याला धरतच नाही ती जरा असं थोडं आलं की ती बरोबर येतंय म्हणजे येतंय आणि मग ते विष्णूने ज्ञान ग्रहण केलं विष्णूने ज्ञान ग्रहण केल्यानंतर विष्णूने ज्ञान चोरलंय बाबा पण विष्णू आता माहे असं महागारी देतेत का बघायला पाहिजे म्हणून मच्छिंद्राचं रूप कोणी धारण केलंय विष्णू मच्छिंद्र आणि मच्छिंद्रानं गोरक्ष रूप धारण करून भगवान शंकर आले आल्याबरोबर मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला बाबा गोरक्षाला ऐकलं पण मोठ्या माणसाचं कसं आहे मोठी माणसं जरा मुडीच असतात म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणे चालत असतात तेवढ्यात विष्णूनं पुन्हा रूप धारण केलं आणि गोरक्ष रूपी महादेवानं गोरक्ष वळला गहिनी प्रसादाला दिलं आणि गहिनी प्रसाद गुहेमध्ये तपचर्या करत बसले आता महादेव काही लवकर अवतार घेत नाहीत पण महादेवानं अवतार घेतला निवृत्तीनाथांच्या रूपानं सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार अवतार घेतला आणि अवतार घेतल्यानंतर ज्यावेळेस ही सगळी मायलेकर तीर्थटना चालली होती का त्यावेळेस गहिनी रूपी विष्णूने एक वाघाचं रूप धारण केलं आणि एक विष्णू गहिनी प्रसाद गुहेत बसलेत निवृत्तीनाथांना हुसकवलं आणि फक्त निवृत्तीनाथांना गुहेत आणल्याबरोबर गहिनी प्रसादे निवृत्तीदाता निवृत्तीनाथांना दिलं पण निवृत्तीनाथांना विचार केला आता एक गुरु एक शिष्य परंपरा कुठवर चालू राहायची आता विष्णुदेव ही प्रामाणिक आहे आणि मी सुद्धा प्रामाणिक आहे आता काय करायला पाहिजे म्हणले ही गुरु शिष्य परंपरा बंद करायची आणि हे ज्ञान सगळ्या जगाला मोकळं करून द्यायचं आणि बरोबर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबरानं ते दिलं आणि बाबा ज्ञानोबरानं दिल्यानंतर ज्ञानोबरानं सांगितलं आता परत मला महागारी द्यायचं ज्ञान देवासार चोजविले आता मला पहागर द्यायचं नाही मग ज्ञानोबराने काय केलं लोपले ज्ञान जगे कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा शेवटी साधू संत जे ज्ञान जगाला माहित नव्हतं त्यांनी लोपले ज्ञानाच्या हिताने काय केलं प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माचे केले ते ज्ञान जगाला मोकळं केलं माझा पहिला मुद्दा जवळजवळ संपत आलाय पहिली वारी पंढरपूरच्या पांडुरंगाची कोणी केली महादेवानं बाबा त्रिशूळ डमरू घेऊन आला बोर नाही ना व्हायला लागलं जरा मी मुद्दाम आडव्यात जरा चाललोय पण कारण त्या देवाचं आहे म्हणून थोडंसं सांगायचं म्हणून आडव्यात चाललोय मग मोकळं धरलं मग चला प्रदरतोच थोडं मोकळं रान ऐका
म्हणजे पहिली वारी कुणी केली? महादेवानं. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. पहिली वारी महादेवानं, पहिले वारकरी महादेव. आमच्या वारकरी संप्रदायाचे आद्य पुरुष सुद्धा एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. नादानी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एकदम गोड आणि समर्पक प्रमाणे एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. जरा लक्षात ठेवा, पहिली वारी महादेवानं, पहिले आद्य पुरुष महादेवानं आणि पहिलं भजन सुद्धा महादेवानं. पण महाराज महादेवाचा मंत्र नेमका कोणता आहे? हरी 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 मंत्र हा शिवाचा, 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 हरी 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 मंत्र हा शिवाचा. मनती जीवाचा तया मोक्ष, मनती जीवाचा तया मोक्ष, मनती जीवाचा तया मोक्ष, मनती जीवाचा तया मोक्ष. हरी मुखे मना, 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 हरी मुखे मना. म्हणजे वारकरी संप्रदायाचा पहिला मंत्र कोणता झाला? महादेव जर आमचे आद्य पुरुष आहे, महादेव जर पहिले वारकरी, तर बाबा मंत्र कोणता झाला आमचा? हरी हरी हरी. ज्ञानोबा हरिपाठात सांगतात हरी 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 मंत्र हा शिवाचा. आणि म्हटल्या बरोबर मनती जे वाचा तया मोक्ष, त्याला काय मोक्षे. मग महाराज बाबा काय काय लोकांचा आपल्यावरती दाव आहे, जर तुमचा मंत्र हरी तर मग तुमचं कीर्तन असू द्या, तुमचं भजन असू द्या, तुमचा काकडा असू द्या, कुठलाही कार्यक्रम तुमचा वारकरी संप्रदायात असू द्या, रामकृष्ण हरीनी सुरू कस काय बा? मंत्र कोणताय मेन? हरी. आणि मग रामकृष्ण हरीनं भजन करताय कस काय बा? माऊली आद्य पुरुष म्हणून माऊली म्हणतात. हा वारकरी संप्रदाय पायार माऊलीने रचला, माऊली म्हणतात तो कुटाणा मी केलाय, तो कुटाणा म्या केलाय की मी कधी नाही म्हणलो, पण म्या आणलेत कोण? राम आणि कृष्ण. पण काढलेत दुर्जनाचा हेने करोनी संवार, पूर्ण अवतार रामकृष्ण. ते कसे आहेत? पूर्ण अवतार आहेत म्हणून त्यांना घेतलंय. पण माऊली पाहुणे म्हणून आणा, काही करा, पण आणल्यात तर नंतर ठेवायचे ना, आधी घेतले ना तुम्ही. आपल्याकडे पाहुणा आणल्याबरोबर, पाहुणा घरी आल्याबरोबर आपण पाहुण्याला बैठकीत बसवतो का चुली पुढे? हा घाल जा, कसं? पाहुणा कुठं? बैठकीत का चुली पुढं? पाहुण्याची जागा कुठे? बैठकीत. पाहुणा कुठे ठेवायला पाहिजे? बैठकीत. माऊली तुम्ही पाहुणा आणला ना, पण डायरेक्ट चुली पुढे नेला की माग ठेवायचे ना, आधी म्हणायचं ना हरी राम कृष्ण किंवा हरी कृष्ण राम. माऊली म्हणतायत मी म्हणतोय ना मी कुटाणा केला, पण मी एकट्याने नाही केला. पुन्हा हरिपाठ संताचे संगती. सगळ्या संतांना विचारत घेतलं, मग सगळ्या संतांना म्हणलं मान्य का?
जमतय का? आणि मग जमतय म्हणल्याबरोबर रामकृष्ण हरी म्हणून आमच्या कुठल्याही भजनाची सुरुवात रामकृष्ण हरीने. म्हणजे वारकरी संप्रदायाचे सर्वात मेन पुरुष जर कोण असतील तर ते महादेव आहेत. हरी हरा नाही भेद नाही नका करू वाद. त्यांच्याच भेद नाही म्हणून आपण सुद्धा आपल्यात भेद नाही. म्हणजे तिसरा जन्म देवाचा आहे. आपण इथे त्या देवाला सुद्धा बाबा जन्म सफल करण्यासाठी भजन करावं लागत आहे. मग तुकोबर या तुम्ही जन्म सफल करण्यासाठी काय केलं? दिनरजनी हाचे धंदा गोविंदाचे पवाय. बोलण्याची नाही आता देवाविन काही. रात्र न कळे दिवस न कळे पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणे जागृती स्वप्नी पांडुरंग. रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं. एका दिवशीचा प्रसंग आहे. गावातल्या सर्व लोकांना पाटलाकडे जाऊन पाटलाला सांगावं, पाटील तुकोबर दिवसा भजन करतात आम्हाला काही अडचण नाही हो, पण तुकोबरायाची रात्रीची कटकट आम्हाला सहन होत नाही. आणि असंच आहे बरं का, तुम्ही आणि मी आपण किती बी गोरगाव द्या लोक म्हणतात झाली कटकट सुरू ह्यांची. बंद केलं की एकदाच बांधबांध बंद झालं. काय काय ते डायरेक्टच भेटतात. महाराज रात्रंदिवस देवाच्या नावानं टाळ. अयो पंढरपुराजवळ सुद्धा कुठेच म्हणतात वही. रात्रंदिवस देवाच्या नावानं टाळ कुठे. रात्रंदिवस बोंबलत मेले तुम्ही वैकुंठाला जाणार आहे. अरे आम्ही मसुबाच्या वाड्यात पडू दे की. आमचं काय करायचं तुला? ज्याची भक्ती करतोय तेव्हा ना आम्ही बघ ना. तू का मोखराम कन तू आमच्यासारखं कणायचं पैसे घेतलेत. गप मर ना. नाही भक्ती काजीत नको करू पण आम्हाला करू दे ना. बाबा चांगल्याला त्रासच आहे हो. चांगलं जगा समाजानं चांगल्याला त्रास दिला. ज्ञानोबा चांगलं जगल्या लोकांना त्रास दिला. तुकोबऱ्या चांगलं जगल्या लोकांना त्रास दिला. छत्रपती शिवाजी महाराज चांगलं जगल्या लोकांना त्रास दिला. धर्मवीर संभाजी महाराज चांगलं जगल्या लोकांना त्रास दिला. सावित्रीबाई महात्मा फुले चांगलं जगल्या लोकांना त्रास दिला. अहिल्यादेवी होळकर चांगलं जगल्या लोकांना त्रास दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चांगलं जगले लोकांना त्रास दिला. पण पुढचं वाक्य ऐकून जा. समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. आणि समाज ज्यांचा उदो करतो देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रमच लावणार देव त्यांचा. म्हणून समाज ज्यांचा छळ करतो देव त्यांचं कल्याण करतो. समाजानं ज्ञानोबऱ्याचा छळ केला जगाची आई झाली. लोकांना तुकोबऱ्याचा गाता पाण्यात बुडवला जगत गुरु झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला. परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराज छत्रपती झाले. त्रास झाला की माणसं मोठी होतात. म्हणून जीवन जगताना महाराज त्रास पाहिजेच. टाकीचे घाऊ सोसल्याशिवाय दगडाला देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसे जो सहन करणार तोच या जगात मोठा होणार. चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेच नाही ते ऍक्सिडेंट. तसं चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेच नाही तर घसरण. म्हणून आपल्याकडे म्हणे निंदकाचे घर. मी जरा पुढचा आहे शेजार नाही एखादा संघ घेऊन फिरायचं ते आपल्याला दिवशी तर तुझं चुकतंय महाराज तुझं चुकतंय. चांगलं जगा चांगलं जगण्याला त्रास आहे. आता गावातल्या एखाद्या पोराने येऊन टाळ घेऊन उभं राहू द्या. लोक नीट बोलत नाहीत. लागला वाटतं टाळ कुठं आहे आता. आणि एखाद्यानं बोंबलत फिरू द्या टुकारच आहे. मग त्याने नेमकं काय करायचं? जर तुम्ही त्याला टाळ वाजू द्या ना आणि बोंबलत फिरू द्या ना ती म्हणते बरेला का आपलं डाब्यावच कुणीच बोलाय नाही. हे चांगलं जगा वाईट जगा लोक नाव ठेवतात. कौतुक एकाच ठिकाणी मसन वाट्यात लय भारी बोलतात लोक. मैतीला गेले तुमच्याकडे बाबा ती प्रथा नाही पण आमच्याकडे त्या मैतीला वर्ष झालं नकोच करतात पुढारी लोक. एक तास बाबा श्रद्धांजलीच व्हायला जातो. जणू काही तुकोबऱ्याच्या वंशातलेच आहेत कोणतरी. ह्यांच्यामुळे आता लगेच जाईल मोक्ष जाणार तो लगेच वर जाणार. आणि लय भारी बोलतात हो. हे आमचे लय जवळचे जीवलग मित्र होते. नाव वाचून सांगतात. हे आमचे लय जवळचे जीव होते. बाबा समाजाला तुमची गरज होती. वा काय जगलात खालची म्हणतात गप. तू बी शाना तो बी शाना. त्या एकट्यामुळे गावचा सप्ताह बंद पडला होता माहिती तुला. तो एकटा आडवा गेला तर निम्या गावाची भांडे लागल्यात. त्या एकट्यामुळे निम्या गावाचं बांध वाकडं तिकडे झाल्यात. तो मेलाय गाव सुखानं खाईल. तू गप बरं. तू पटक्यास उरक बरं निघ तू पटक्यास. आणि तुला गप्प असं नसं तू बी जाबरती असं पण गप्प मर. पण ही कौतुक कुठपर माहिती का? फक्त काडी लावूस तर. एकदा का काडी लावून लोक मागाय फिरले ना भांगार होतात ते बरं झालं मेलं. ती जगाची रीत आहे. एक वाक्य कायम लक्षात ठेवा. जब तक जिंदा है तब तक निंदा है. जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत लोक नावं ठेवणार. पण एक वाक्य घरी घेऊन जा. ऐकावे जनाचे करावे मनाचे. आज आपल्या सत्सद बुद्धीचा वापर करा. जन्म सफल झाले शिराना. आणि नाहीतरी बाबा लोकांना कुणाला सोडलं नाही. एखाद्यानं पांढरी गाडी घेऊ द्या लोक म्हणतात पिवळी घ्यायला पाहिजे. एखाद्याने पिवळी घेऊ द्या लोक म्हणतात निळी घ्यायला पाहिजे. एखाद्या निळी घेऊ द्या लोक म्हणतात सिल्वर घ्यायला पाहिजे. एखाद्याने सिल्वर घेऊ द्या लोक म्हणतात तांबडी घ्यायला पाहिजे. काय काय ह्याच्या पुढची बिल्ड क्वालिटीच खराब आहे. पत्राच खराब आहे. धडाकली की फुटती. काय काय त्याच्या पुढची ऍव्हरेजच नाही. मी त्यातला एक जण पकायला म्हणलं आपल्याकडे काय तो मला सायकल आहे सायकल म्हणलं तिच्या टायर खाली जीव दी. कौतुक कर ना बाबा. काय काय ह्याच्या पुढचे असतात. हप्त्याव घेतली असेल. अरे हप्त्याव घेऊ दे ना तर सप्त्याव घेऊ दे. तू गप मर की. नाहीतरी बी आमच्या सप्त्यावल्याच ना तुला लय फुल काल तर हप्ताभर पण गप मर. चांगलं जगा चांगलं जगणार तसे. आता आम्हाला सगळ्याला लोक नीट बोलत नाहीत. आम्हाला महाराज लोकांना
आम्ही जर अशी लय पांढरी कपडे घालून निघालो ना, लोक नीट बोलत नाहीत. आले वाटतं बगळे आता. म्हणजे आम्ही काय बगळेत का? एक जण तर डायरेक्टच मला भिडला, महाराज लयच बगळेवन निघालाय. म्हणलं मग वांगाण टाकी तू अंगावर. आता जसं मला कळत आहे तसं बाबा कीर्तन करतो, लोक नीट बोलत नाहीत. महाराज लयच लहानपणी कांबारा आवडलं, मग नरडा आवडतो. आणि एखादा उतार वयात परमार्थ लागला त्याला बी नीट बोलत नाहीत. आता थोड्यासाठी कशाला येड्यावानी करायचं. आता म्हणजे परमार्थ करणं येड्यावानी करणं का? काय लोक बोलतात सांगता येत नाही. बाबा कुणाच्या नादी लागाव, बेवड्याच्या नाही. 100 टॉप 10 मधले महाराज असे पुढे बसवायचे नाही का, अर्धी चपटी पासून आमचं सोडायचं. ते आम्हाला बोलू देत नाही. त्याचा एक दणका असतो, ए बुवाई त्याला काय माहित माझा लावजा बोलायचं असतं. ए महाराज आहे तुझ्यात धमक आहे ना, मग राहिलेली अर्धी संपून दाखव त्या बाग. मग तुझी अर्धी संपय आम्ही आळंदी पंढरपूर काशी केली का? तुझी अर्धी संपय आम्ही गीता गाता ज्ञानेश्वरी पाठ केलं. तसलंच परवा एक मला भेटलं, म्हणला कुठे आज खेळ. आता आम्ही काय डोंबरी का, आम्ही कोलाची का, जुगार खेळतो का, पत्ते खेळतो. लय अवघड आहे. चांगलं जगात चांगलं जगण्याला त्रास आहे, पण बाबा ज्याला त्रास त्याला गुण हमखास. तू कोबऱ्याची कटकट सुरू होत नाही. तू कोबऱ्याला पाटल्याला बोलव, तू कोबऱ्या दिवसा भजन हो करतो की रात्री भजन हो. मग तू कोबऱ्या एक काम करा ना, दिवसा भजन करा, रात्री भजन करू नका. पाटील काय अडचण आहे? मला काय अडचण नाही, पण गावातले लोक म्हणतात तू कोबऱ्याच्या रात्रीच्या भजनामुळे आम्हाला झोप लागत नाही, आणि जर रात्रीचं भजन बंद झालं नाही तर आम्ही गावात राहणार नाही. अहो पाटील वेडा समजता का तुकाला? वेळ लागलं का या तुकाला? अहो मलाही वाटतं दिवसा भजन करावं, रात्री भजन करू नये, पण मी माझ्या जिभेला सांगून सांगून कंटाळलोय. अगं थांब, पण माझी मजा झाली. माझी मजा झाली. माझी मजा झाली. माझी मजा झाली. या नामाचा घेतला से बोला, या नामाचा घेतला से, या नामाचा घेतला छंद, या नामाचा घेतला से छंद, या नामाचा घेतला से, या नामाचा घेतला छंद, या नामाचा माझी मजा झाली. अनाबरवाचा माझी मजा झाली. अनाबरवाचा मजा झाली. अनाबरवाचा मी माझ्या जिभेला सांगून सांगून कंटाळले. अगं थांब, पण माझी मजा झाली. अनावर वाचा छंद या नामाचा घेतलास, किंवा गोविंद गोविंद मना लागली या छंद, किंवा गायनाचे उडे आपुली या छंदे, मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे. थांबाय तयार नाही, थांबाय तयार नाही तर तू कोबरा गावात राहायचं नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक आता माझं पिक कोण. कधी भांडाऱ्या डोंगरावरती जावं, कधी भामचंद्र डोंगरावरती जावं, कधी घोडेश्वराच्या डोंगरावरती जावं, तिथं भजन करावं. पण बाबा तिथं सुद्धा भजन करू दिलं नाही. तिथं सुद्धा एक श्री पाटील तुकोबराय म्हणतात, जाई व तू माते न करी सायास मी विष्णुदास. आम्ही विष्णुदास आम्ही आतापर्यंत मी तर मीच सांगत आलोय बा. जाऊ काय घरी? तू किती वेळा शाळेला? व्याकरण येतं तुझ्याबद्दल बोलताना? तू मी म्हणशील का आम्ही म्हणशील रे? तुझ्याबद्दल बोलायचं, एकट्याबद्दल बोलायचं. मी ना चला, व्याकरण शिकल्याशिवाय बाबा कीर्तन करता येत नाही. श्री कुणा पुढे उभा आहे? आपल्या पुढं का तुकोबराय पुढं? जरा बोला ना पटपट. तुम्ही टेन्शन मध्ये काय येत आहे असं? श्री कुणा पुढे उभा आहे?
मग तुकोबरे अनुभव कोणा सांगतात, एकट्याचा का सगळ्याचा? श्री कुणा पुढे? आपल्या पुढे का तुकोबऱ्या पुढे? मग तुकोबऱ्यानं मी म्हणाय पाहिजे का आम्ही? तुम्ही म्हणाल लयच आड वाटत दसका दिसते बाई, मी म्हणाय पाहिजे का आम्ही? मी म्हणाय पाहिजेत ना. मग तुकोबरे आम्ही म्हणलेच कशी असतील? कदाचित ही प्रिंट मिस्टेक असेल. बरोबर आम्हीच आहे. दे एकदा टाळी ह्यांच्यासाठी. मग चला, तुकोबऱ्यांचं उत्तर आम्हीच आहे. पण माझी भूमिका महाराज चुकीची नाही बरं का. तुकोबरे म्हणले असते ना, मी विष्णुदास तैसन हो. पण तुकोबरे आम्ही विष्णुदास तैसन हो का म्हणतात? तुकोबरे आम्ही विष्णुदास तैसन हो का म्हणतात? कारण तुकोबरे म्हणतात मी एकट्या नाही, ज्यानं ज्यानं फेटा गुंडाळलाय, ज्यानं ज्यानं कमरा आवळल्यात, ज्याने ज्याने कपाळ काळ केलंय, आम्ही सगळे विष्णूचे दास तैसे नवो कैसे परश्री गमन करणारे. मग आम्ही कैसे? परावी नारी रखुबाई समान. हे बसलेले चांगला ऐकून जा. आमच्या वारकरी संप्रदायात कोणतीही स्त्री उद्या आमच्यापेक्षा मोठी तर ती आम्हाला आई समानच आहे, आणि आमच्यापेक्षा बारीक आहे तर ती आम्हाला बहिणी समान आहे. म्हणून वारकरी संप्रदाय अजूनही तग धरून उभा आहे. आणि आलाय त्या कीर्तनात चांगला ऐकून जा. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टीत कधी घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसत असेल आणि तिच्याकडे पाहून जर प्रामाणिकपणे तुम्हाला तिला म्हणता येत असेल ना माय, तर तुम्हीच या जगाचे ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय. छत्रपती शिवराय या तत्वावरती आम्ही जीवन जगत असेल तर शिवाजी महाराजांचे पाईक म्हणून घ्यायच्या पात्रतेत. एरवी त्यांचं नाव घ्यायचा सुद्धा अधिकार नाही. तुकोबरे श्री पाटोली मंबाजी बोन काठ्याच्या काठीनं माझं शिवबा कासरच्या पतीनं उकळतं पाणी अंगावरती ओतलं. एवढंच काय, गावातल्या लोकांना गाढवावरती बसून चपला हार घालून धिंड सुद्धा काढली तरी सुद्धा भक्तीचा मार्ग सोडला नाही. सांगा ना, हा मार्ग तुम्हाला दावला कुणी? बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण. तो दिवस कोणता? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. केला अंगीकार तुका म्हणे, सापडविले वाटे जाता गंगा असताना मस्तकी तो जाना ठेवीला कर. त्या दिवशी बाबाजी चैतन्य माझ्या जीवनात आले. त्यांनी भक्तीचा मार्ग दाखवला. निळोबाळे त्याचं वर्णन करताना म्हणताय, टेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता. मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत, ते झाडू संतांचे मार्ग आनंदाने भरले जग. उचिष्टाचा भाग शेष उरला तो शिव. आम्ही त्या मार्गाने गेलो आणि त्याच मार्गावरती एक दिवस आम्हाला तो दिसला. कोण? हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो, सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी सोनियाचा दिनो, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. आजी तुकोबरे म्हणतात, तो दिवस उजाडला, आम्ही त्याला बघितला आणि त्याला बघितल्याबरोबर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखली अभंगाची मेन भूमिका सार्थकी जीवनाची सांगितली. कंप्लीट अर्धा तासानंतर आपण अभंगाच्या पहिल्या चरणाजवळ आलोय. महाराज म्हणतात, आम्ही त्याला बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर आमच्या जन्माचं खरं साच उत्तम आणि चांगलं फळ आम्हाला प्राप्त झालं. अभंगाचं जन्म आलो त्याचे, 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 जन्म आलो त्याचे.
आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती आजी फळ झाले 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 एकदा जरा या सगळ्यांसाठी टाळी वाजवा बरं. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाई म्हणतात आमच्या जन्माचं खरं फळ मिळालं. कोणामुळं मिळालं? बाबाजी चैतन्य आमच्या जीवनात आले, आम्ही भक्ती केली त्याच्यामुळं मिळालं. मग महाराज आम्ही आमचा जन्म सफल करण्यासाठी काय करायला पाहिजे? महाराजांनी आधी प्रमाण दिलं, सांगतो तुम्हाशी बाजारी. नामदेव रे तुमचं काय म्हणणं आहे? उठा जागे वारी आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता चुकवी येता जन्माच्या. 2 संत घेतले, आता 3रे संत नाथ बाबा तुमचं काय म्हणणं आहे? परत आयुष्य मिळेल की नाही सांगता येत नाही. गोल्डन चान्स आहे, शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे. या आयुष्यात आम्ही नेमकं काय करायला पाहिजे बघायचं. नाथ बाबा काय म्हणतात देतात. नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना वर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तयामध्ये दुःख यातनार तयामध्ये दुःख यातनार दुःख यातना मध्ये दुःख यातना तुम्ही आत्मा मधुसूदना तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव 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 म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार वासुदेव वासुदेव म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा बरोबर ना? काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण त्यात नाथ बाबा म्हणतात न देह दुर्लभ जाणार शतवर्षाची गणना. ओ पुढे बसलेले आजी ते जुन्या काळात वासुदेव यायचे का घरी? आजी जुन्या काळात वासुदेव यायचे का घरी? ते उलटी टोपी असायचे, त्याला भारी मोराचे पिसारे असायचे, सजवलेले असायचे, पाठ 4-5 वाजतायचे ना आजी लय भारी गाणं म्हणायचे. दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या पारी दान पावलं दादा दान पावलं. आता इको द्यायला सावध एक तर तुला महाग गेला असं पाहिजे तुझं. इकडे बघ तुला कोण म्हणतं हिक्क ते यायचं ना वासुदेव. पिंगळे यायचे का पिंगळे? ते एका हातात कंदील असायचं एखादा चिमकी असायचे टिम 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 टिम. आई आता वासुदेव येतो, आता पिंगळा येतो, आता येतो बटरावाला पोंग पोंग. लयच कवळ हसलं बुवा. आता बरोबर आहे ना? आता बरोबर ते बटरावालाच येतं ना. आणि ते आता एवढं दुसरं काय सांगत नाही. खारी घ्या, टोस घ्या, बटार घ्या, पाव घ्या, माराव का तीच खाऊन. आता ते जुन्या काळात यायचं वासुदेव, ते नीती शिकवायचं, धर्म शिकवायचं, माणुसकी शिकवायचं, लय भारी गाणं म्हणायचं. बघा तुम्हाला 8वेळ गाणं दादा ऐकू द्या. अरे वासुदेवाची ऐका वाणी वासुदेवाची ऐका वाणी अरे जगात नाही राम र धाम करी काम विरा धाम करी काम र धाम करी काम विरा धाम करी काम र धाम करी काम वेड्या धाम करी काम धाम करी काम वेड्या धाम करी काम पैशाची जादू लैनारी सन थोरा नयाची हव जन्मपासना सारी मानस जन्मपासना सारी मानस या पैशाची गुलाम रे काम करी काम वेड्या धाम करी काम धाम करी काम वेड्या धाम करी होती नाही जुनी गाणी. आणि बाबाजी जुनं ती सोनच आहे. आता इको कमी करा. जुनं चांगलंच होतं. ही गाणी टिकली कारण ही वारकरी संप्रदाय शिकवणारी गाणी. मला बाबा काय काय गाण्याचा अजून मेळच लागा नाही.
काय काय गाणी आत्ताची अशी मिळच लागा ना. माझी जिंदगी चालली कीर्तन करता करता. हलकी हाताने 2 असतात, गावलं तर 3रं बिन 4थं बी सोडित नाही. मरायला लागलो 2दा डॉक्टर सांगितले मरत असतो, म्हणलं मरू दे. पण तरी बी मला अर्थच लागा नाही एका गाण्याचा. नाक्क मुकाम नाक्क मुकाम नाक्क मुकाम. काय गाणं आहे होय, नेमकं नाकाचा मुका घे म्हणतंय का काय म्हणतंय मिळच लागा ना. तरी बी आमची गाबडी नाचल्याशिवाय ना. अजून एक गाणं आहे ते लुंगी डान्स लुंगी डान्स. आता धोत्रण पेंट्यावरून लुंग्या घालायच्या का काय काय माहित. हे वाटतो झालं ती जुन्या काळात वासुदेव यायचं, ती नित्य शिकवायचं, धर्म शिकवायचं. सगळ्यात महत्वाचं माणसानं पैसा कसा कमवायचा शिकवायचं. आता माणसं लय हुशार झाली, एकमेकाला सांगाय आचरणात काय होत नाहीत. लय भारी काय काय कीर्तन करून काय काय माणसं वाक्य सांगायला लागली. माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल, पण माणसानं माणसं पण बाबा ही खोट आहे. ही फक्त बोलाय पुरतच आहे, नाही तर आचरणात आणाय बरोबर नाही. हा नाही करणार सर, पैसा कमवला नाही पाहिजे या मताला मी चुकीचं म्हणणं. पैसा कमवलाच पाहिजे. हा माणसं जोडली पाहिजे तोपर्यंत बरोबर आहे, पण पैसा सुद्धा माणसानं कमवला पाहिजे. कारण पैसा नसल तर माणसाचा सोडा कुत्र सुद्धा जवळ येत नाही. कुत्र म्हणतं भांगार आहे ती. आणि अजून तुमचा माझ्या वाक्य विश्वास नसेल तर 2 महिने खिशात रुपये ठेवायचं नाही आणि अख्ख्या बार्डी गावात बोंबलत फिरायचं. ह्या चौकातून त्या चौकात. लय जवळचा मानणारा सुद्धा तुम्हाला दुसऱ्या चौकातून शिरून गेल्याशिवाय दिसत नाही. 1000 टाकीन मोकरा मी फुकट नाही. तुम्ही म्हणला ना काहीतरी धनवंता लागी सर्व. हा या जगात पैशावाल्यालाच किंमत आहे, पैसा पाहिजेतच. आणि तरुण मंडळी माझा एवढा काय वाक्य ऐकून जा. सटकून पैसा कमाय. सटकून कळतं इकडं, लय कळतं, खूप कळतं, जास्त कळतं, भरपूर नाही, टचून नाही, कचून पैसा कमायचा नसा. 4 मजली बंगला बांधायचा आणि 5व्याचा गज काढायचा शेंडावर. असं शेजारच्यानं बघितलं ना, अयो एवढा मोठा बंगला, आग झाली पाहिजे बंगला बघून, आग लागा. पण एवढा मोठा बंगला जाळ झाला पाहिजे बंगला बघून लागा. पण राहायला 4च माणसं, 4 मजली बंगला आणि 5व्याची चाल काढितो. लई चालीच्या पोटचाय लागा तू. पण एवढा मोठा बंगला बघून आगन जाळून त्याला मुळ्यात का होईना. आपण टेन्शन घ्यायचं नाही, आपला गज. पण नीती जोडून या धन उत्तम व्यवहारे असं विचारायचं. आपल्याकडे एक वाक्य काय सांगितलं, आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा, पण त्याच्या मागे कुणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा. कष्टाचा पैसा माणसाला सुखच देणार आणि हरामचा पैसा माणसाला दुःख देणार. काय म्हणे तुमचं संत सद्गुरू बाळूमामा माहितीत? त्या बाळूमामाच्या आरतीतलं 2 नंबरचं कडवं आहे. नीतीने वागावे कमी नाही होतं, उन्मत्ताला मामा शासन करीत. बाळूमामाचं सांगणं नीतीनं कमवा, नीतीनं वागा, आयुष्यात कधीच कमी पडणार नाही. आणि अनितीनं कमवत असाल, अनितीनं वागत असाल तर आयुष्यात कधीच पुरणार नाही. ज्या बाळूमामांचं मी सांगितलं ते बाळूमामा महादेवाचे अवतार. मी इथं होतो वासुदेव म्हणा, तरी लोकांनी भजन केलं नाही. किती वाजले तर कितीला संपवायचंय? 11. चला, तरी बी लोकांनी भजन केलं. आणि बाबा माणसाचा धंदाचा असा आहे, आम्ही इथं आहे ना तो पण लोक लय भारी बोलतात. वाला काय भारी सांगतात का लोक कीर्तनकार. परत मिळायचं ना का मानवी जन्म गोल्डनच्या असेल का, या जन्मात भजन करून घ्यायला पाहिजे का, कधी जाईन सांगतात लागला का, नरदेव पाण्याचा बुडबुडायला का, काय खरंयला का, माशी पंख पाकडे तवसर हे ग्रास सिगडी सत्ता हाती नाहीला का, काय खरंय भजन करून घ्यायला का, हाय तोपर्यंत. पण कुठपर माहिती का, आम्ही इथं आहे तोपर्यंत. एकदा का आम्ही गाडीत जाऊन बसलो, लोक नीट बोलत नाहीत. धंदाही त्यांचा, ती बोलत असतात पैसाठी. आपण कुठं ऐकायचं असतं का? आणि सगळ्याच लोकांनी ऐकलं असतं माझ्या पुढचे सगळे मालकरी नसते का? म्हणजे किती बी काना लोक ऐकत नाही. शेवटचा मोर्चा माझा नाव ज्ञानोबा ऐकत असेल. 3 संतांना विचारलं, ज्ञानोबा जीवन नावाची संधी, जन्म आहे, मृत्यू आहे, पण जन्मापासूनचं मृत्यूपर्यंत अंतर काटण्यासाठी, जन्म सफल करण्यासाठी 3ही संतांचं म्हणणं येते भजन करावं लागतंय. आमचा चाललाय प्रपंच, तुमचं काय म्हणणं आहे? माऊली म्हणतात आम्ही प्रपंचाला विरोध केला नाही, उलट माझी तर प्रतिज्ञा आहे, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिने लोक. माझं तर उलट म्हणणं आहे, संसार थाटात करा पण संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळा नेव नवे हरिपाठ. जेवढ्या सायासनं तुम्ही प्रपंच करताय, सायासे करशी प्रपंच दिननेशी, हरिशी न भजसी कोण्या गुणे, तेवढ्या सायासनं परमार्थ करा. देव काय, देवाचा बाप तुमच्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहील. पण आपला साया चालला कुठला? प्रपंचातला. आपलीच माडी, आपलीच गाडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी, याच्या आपल्याकडे माणसाचं जीवनच नाही. काही माणसाचं संसार बी बहुसागरात इतके बुडालेत सुद्धा वर आले नाहीत, की फुगून सुद्धा वर आले नाही. तसं बाबा माणसं बुडाल्यावर पाण्यात फुगून वर येतात, पण काय करायला सुद्धा नाही. बरं संसाराने हल्ला पकडला, हल्ली संसाराला पकडलंय कसं? माझ्या हातात ही गुळ नाही, पण समजून जा, माझ्या हातात ही 10 किलोची गुळाची ढेप आहे, दिसती तुम्हाला?
10 किलोची नाही, पण हाय म्हणाय तुमचं काय जात नाही, मला बी घ्यायची नाही. माझ्या हातात 10 किलोची गुळाची डेप, या गुळाच्या डेपेला मुंगळ्या गाण्यातलं मुंगळ्याने येऊन पकडलं. आता किती प्रयत्न केल्यानंतर गुळाची डेप सोडल? ब्रह्मचारीत का तुम्ही? किती प्रयत्न केल्यानंतर गुळाची डेप सोडल? अहो वेळ प्रसंगी तोंडापासून तुटून निघन, पण गुळाची डेप. आपलं बी तेच बोंबाललंय. संसार करता करता आपण संसारात मरायला लागलोय, तरी देवाची आपल्याला आठवण होत नाही. किती संसारात बुडालोय, जरा कानाला खडा लावून बोलतो. मागच्या 2 महिन्यापूर्वी तुमच्या तालुक्याचे, पंढरपूर तालुक्याचे आमदार समाधानजी अवताळे, त्यांच्या आजीचं तृतीय पुण्यस्मरणाचं बाबा कीर्तन केलं आणि तिथलं कीर्तन करून आदमापूरला गेलो. दुसऱ्या दिवशी परत तिथं जवळ होतं. म्हणलं मग इकडे तिकडे करण्यापेक्षा आदमापूरला जाऊन येऊ. बाबा आदमापूरला गेलो तिथून येता येतं नेमकं कोल्हापूर लागलं. कोल्हापूरच्या सिग्नलवरती माझी गाडी उभा राहिली. जशी गाडी उभा राहिली तशी एक भिकारी गाडी जवळ आलं. गाडीची काच वाजवली. मी गाडीची काच खाली घेतली. म्हणलं दादा काय रे? म्हणलं महाराज सकाळपासून पोटात अन्नाचं कण नाही, 10-20 रुपये द्या की. मला दया आली. म्हणलं देवानं आपल्याला एवढे दिले, 10-20 त्याला द्यायला काय अडचण आहे? मी त्याला 20 रुपये दिले बाबा. त्याला लय आनंद झाला. किती चोपदार, किती सांगू कुणाला? आजी आनंद इतका आनंद झाला. त्या आनंदाच्या परत 100 पावलं माघार गेलं, परत 100 पावलं माघार गेलं. परत गाडीची काच वाजवली. म्हणलं आता काय रे? म्हणलं अजून 20 द्या की. थोबडच बुडीन म्हणलं. मला राव कटोय राव, मला तुम्ही जे कारण झाले गांजले नुसतं कीर्तन सांगता का काय? अरे म्हणलं पण आताच दिले ना. नाही मला द्या ना मग अजून. अरे पण मला आताच दिले ना. मला अजून लय मोठा पोड आहे, द्या ना अजून. अरे पण मला आताच दिले ना. मला अजून द्या ना. अरे पण मला आताच दिले. ते मला दिले. म्हणलं मग आता मागतो ते कोणाला? म्हणलं माझ्या गर्लफ्रेंडला. आता मी म्हणलं भिकारीला गर्लफ्रेंड असते काय? तो म्हणलं भिकारीला गर्लफ्रेंड असते, गर्लफ्रेंड मुळे भिकारी झालोय. म्हणजे इतके दिवाणी लोक झाले, मिळच लागा ना. अजून तुम्हाला कळत नसेल सोपं करून सांगतो. तुम्हाला साप माहिती? साप माहिती? साप कुणाला खातो? माना महाराजाला. साप कुणाला खातो? उंदराला किंवा बेडकाला. गंमत आहे, सापानं बिडू बघितला, लपत 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 साप बेडकाकडे गेला. बेडकाला पकडला, 2 मिनिटात निम्मा बिडू गिळला. राहिला किती? बरं राहिलेला किती मिनिटात संपन? 2-4 मिनिटात संपन. लय साप आळशी असेल तर 10 मिनिटं लागेल, पण कार्यक्रम. बरं एकदा सगळ्या बिडूक सापाने गिळल्या. बेडकाचं अस्तित्व आहे? बिडूक जिवंत आहे? बिडूक नाव बेडकाचं सोडा. मी विकास महाराज देवडे, एवढा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. हलक्या हातानं 2, मी आधी सांगितलं, गावलं तर 3रं बिन 4थं सोडत नाही. सोशल मीडिया कुठलं बी ओपन करायचं, कमीत कमी 1.5 लाखाच्या पुढे वैयक्तिक फॉलोअर्स आहेत. जीवा मोठी झालेली लई. पण एवढा फेमस असून जाता जाता चुकून डायव्हर करून माझ्या गाडी धडकली आणि मी मेलोच. तसा मी कसाच 50 वर्ष मरत नाही, स्टॅम्पवर लिहून देतो. पण मेलोच तर माझ्या घरच्यान पाहुणे रावळे म्हणतील बॉडी आली महाराज गेला. जिथून आलता तिथं गेला, पण महाराजाची गाडी काय आली? बॉडी आली. म्हणजे माणसाचं अस्तित्वात नाही, बेडकाचं. एवढ्यात गंमत झाली, त्या सापाच्या तोंडात बिडू का? त्या बेडकाच्या पुढे आली माशी. काय केलं असेल बेडकानी? नसल लक्षात येतं माझ्याकडे डोळं वासून बघा. मला खाऊन घेऊन द्या, तुमच्या तोंडाला पाणी सुटू देऊ नका. तुम्ही जीवन बसलाय, माझ्या पोटात अन्नाचा कण नाही अजून. सकाळी नाशिकला होता वर्षातच कार्यक्रम, बाबा तिथून डायरेक्ट इथं आलोय. आणि आता इथून 8 पाडीला सकाळी खाऊन द्या गडीवर, जाऊन द्या. काय केलं? हा काय महाराजांनी वय बेरकानी माशी काय केली? एवढे वेळ गुळ त्यासाठीच हातात ठेवला होता मी. ते साखर त्या करून दावलं ना बाबा प्रत्यक्ष. जसा मी त्या खडी साखरेचा कार्यक्रम केला तसं बेडकानं माशीचा कार्यक्रम. आता लक्ष द्या, किती संपलाय बिडूक? राहिला किती? राहिला अर्धा. किती मिनिटात संपणार आहे? हा 2-4 मिनिटात. मग त्या 2-4 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का? तरी आशा संपली का? कुणाची? बेडकाची म्हणते ती. म्हणजे बाबू जेवला पत्र पालतच की. अहो बेडकाचं चाललंय वय, ह्या बेडकाचं चाललंय. काय बेडकाचं 40 गेलं राहिले 60 तरी आशा संपली नाही. काय बेडकाचं 80 गेलं राहिले 20 तरी आशा संपली नाही. काय बेडका आज उद्या आली तरी बी आशा संपली नाही. काय बेडका ज्याचा सरनाव रस्त्या चाव्या करून गेला रे दिकीला का मेला की वर घेऊन चालला काय? वर्षाला गरज नाही, त्यांनी दिलंय खालचल ठेव तरी आशा संपली. अजून सोपं करून सांगतो. मावशाव तुम्हाला घुस माहिती? घुस, उंदराची मोठी बहीण. ती जर एखाद्याच्या जुन्या खेळपाड्याला आली तिला मिळत राहत नाही, नुसती माती उकळत राहते. एक दिवस मी तिथून चाललो होतो गुशीपासून, न राहून तिला विचारलं घुसमाई कवर माती उकळ. ती म्हणली महाराज डोक्याला ढिगारला घुस बंद करता. मला बिंदास उकर काय फरक पडत नाही. 2-4 दिवस गेले निघून आणि तिथूनच कवडे महाराज चाललो होतो कीर्तनाला. परत 2-4 दिवसानंतर जाताना असं बघितलं तर गुशीने मंडपा एवढा मातीचा ढिगारा खेळता. न राहून त्या गुशीजवळ गेलो, गुशीला विचारलं घुसमाई कवर माती उकरायची. ती म्हणली महाराज डोक्याला ढिगारला घुस बंद करत नाही. मला होय ग तायडे कवर उकरायचंय डोक्याला ढिगारला. म्हणजे माप नेमकं कसं मोजती? म्हणजे मला बी अंदाज लागेल अजून किती खाली किती वर जायचंय.
ती म्हणली महाराज सोपे ना, मातीचा ढिगारा करते त्याच्या शेंड्या जाऊन बसतीन, डोकं वर करतीन, बघती डोक्या एवढा ढिगारा लागलाय का. तुझ्या बापाने गेलता का, मिली तरी लागल का, म्हणजे कोणात चाललंय. अहो आता तरी आपलं म्हणा की सर्व सुखाची आशा जन्म केला, क्षणा एक मुक्ती यज्ञ नाही केला. संतांना विचारलं बाबा, सगळ्या संतांचं म्हणणं आहे जर जन्म सफल करायचा असेल तर भजन करावं लागन, कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे 2-4 आठवड्याचे, जळतील पापे जन्मांतरीचं पाप जायचं काम भगवंताचं नामस्मरण करतं. एखादा आडमुठा अजून बी म्हणेल महाराज लय सांगितलं गाड्या, लय प्रमाणे घेतली 50 झाली असेल कीर्तनात, पण तरी बी पाठ्याने नाहीच भजन केलं तर मग आमच्या बापाचं काय जायचंय. आमचा बी हाय सांगायचा धंदा, त्याचंच पैसे घेतो आम्ही. नाही तुम्ही ऐकलं तरी कवडे सर ठरले त्यात बदल, उलट लय कमीत आलोय तुमच्यामुळं. लय गोड बोलून लोक बाबाने मला आणलं, लय गोड बोलून. नाही तर तुम्हाला आकडा धावतो आजचा उद्याचा सध्याचा कसा आहे. आमच्या मुदलीत तोड नाही, पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय ना. तुमची मुदल केरात जाऊन असं वाटत असेल तर देवाचं भगवंताचं भजन करा, आणि नाही भजन केलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही यम. बरं यमाला बसाय नीट नाही. जागवार पजरो जीप कंपासवाडी बुलेट थार क्रेटा इनोवा छोटा टी टमटम चा टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेन्झ रेडा हाल्या हाल्या आणि हाल्यावर बसलाय फकड्यान. मग हातात चाबूक आहे, मग मारी ती तोडी ती झोडी ती निष्ठुर. यमाचे किंकर भाऊसाला नाही त्या यमाशी करू ना, त्यो बघतच नाही. तप्त भूमीवरी चालवी ती वशीला बी चालत. एखादा म्हणजे महाराज बघू ना, मग मेल्यावर कळन. आणि अजून बी सोनू तुझा माझ्या, अजून बी तुमचा आमच्या विश्वास नसेल तर फक्त मरून बघा, मग वर गेल्यावर कळन किती हानी त्यात. फक्त हाणल्यावर आम्हाला सांगावं लागणार नाही तर आम्हाला बी कुणीकडे पळावं मिळालं लागायचं नाही. म्हणून भजन करा ना. आता नसल करायचं तर जरा शेवटी ऐका नाथ बाबा काकड्यात काय सांगतात. इको दे दादा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. हे सरत शेवटची बहा काळ बांधून नेईल, सरत शेवटची बहा, सरत शेवटची बहा काळ बांधून नेईल, सरत शेवटची बहा. एका जनार्दनी आमचे काही बहा जाईल, एका जनार्दनी आमचे काही बहा जाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. हे काळ्या रात्रीत पत होत तिच्या रूपाचं गुण, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सुन. त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिरवान, राजा तो गुणवान, म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. अहम वाग्या स्वहम वाग्या, अहम वाग्या स्वहम वाग्या, प्रेम नगरावारी सावध होऊन भजनी लागा देव कन्या कैवारी. माझ्या मनाची माझ्या बल्लारीची वारी, माझ्या बल्लारीची वारी, बल्लारीची वारी. निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझ गाव. शकून 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 सांग भया आले माझे नाव, शकून सांगा भया आले यमाई माझे नाव. आत्मापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो, आत्मापुरात मामाच्या दारात भक्त हा नाचतो.
सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो या वाचनाच्या रानात मला पाया दिसती पांढर बाळू मामाची मेंढर दिसती पांढर बाळू मामाची मेंढर हे बाळू मामा वैदव वैदव वैद दान मेल्या केल्या पैदव पैदव पैद आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आत्मापुराला जाऊ आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आत्मापुराला जाऊ देवाला बाळू मामाला डोळे भरून पाहू 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 हे वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली जय 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 भवानी सर्वांच्या हातवर सर्वांच्या हातवर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगिराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वैभवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की दैववीर संभाजी महाराज हर हर बोला बोला बाळू मामाच्या नावाने सोबदार ही सोपं नाही मरण एखाद्या एवढ्या तावडीत काय चाललंय मंडळ यांचं आणि ह्यातली 3-4 गाणी तर मिळच लागला नसेल कशाची चालली ती बाळू मामाची गाणी आणि ती पॅटर्न आणलाच मी ती बाळू मामा पॅटर्न कीर्तनात आणलाच बाबा कुणाच्या स्वप्नात सुद्धा नाही बाळू मामाची कथा होऊ शकते ती जी टॉकीजला 10 दिवस कथा करून मोकळा बी झालो मी ती 10 दिवस कथा जी टॉकीजला दाखवली गेली एवढा मोठा TRP बाळू मामाच्या कथेला आला की आतापर्यंत टीव्हीला एवढा कुणाचा कीर्तन आणि एवढी कुणाची कथा चाललीच नव्हती एवढी बाबा कथा चालली म्हणून लगेच दुसऱ्या दिवसापासून परत दावाय सुरुवात केली आणि मला वाटतं 17 नंबर बघा आता इथं कुठेतरी तुमच्या जवळपास आहे ना 17 नंबर हा 17 नंबर बघा इथं कुठेतरी लहू दादा लिंगरे कारबळी त्या बघायची हा हे काय 500 घेऊन मतदान करणार रक्त एवढा जीव करायचं सोपं आहे काय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झाले रक्त आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते ओम म्हटल्यानंतर शांती मिळते रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं अरे ऐकून जा वाऱ्याचा वेग जास्त नव्हता वाऱ्यापेक्षा त्यांचा वेग जास्त होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता असा जिजाऊ आऊसाहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता अरे बायकोच्या याच्यासाठी महाल राजमहाल ताजमहाल बांधणारे अनेक राज्य होऊन गेले पण आईच्या इच्छेसाठी उभा स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज
आणि सर्वात महत्वाचं सर्वात मेन ऐकून जा, या जगात सर्वात मोठे 19 राज्य होऊन गेले, त्यापैकी फक्त एकाच राज्याची आरती होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आमचा अभिमान आहे, हा आमचा स्वाभिमान आहे. आता लोक आमच्यातलेच आम्हाला लई शिकवायला लागले, महाराज छत्रपती शिवाजी महाराज काय कीर्तनातला विषय का? मग सासू सुना काय कीर्तनातला विषय का? उलट सासू सुना सांगण्यापेक्षा प्रत्येक कीर्तनकारानं कमीत कमी 10 मिनिटं एका महापुरुषाला दिले पाहिजेत, कारण त्यांचा त्याग समाजाला कळण, समाज त्यांच्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करेल. आणि खरं बोलू का, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर कीर्तनच नसतं बाबा. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मागचं मंदिर नसतं. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मंदिरावर कळस नसता. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या अंगणात तुळस नसती. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्या आया बहिणीच्या कपाळावर कुंकू दिसलं असतं. सगळ्यात महत्त्वाचं, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर मी विकास महाराज नसतो, मी अब्दुल भाई असतो. खरंही राग आला तरी चालन, पण छत्रपती शिवाजी महाराज होते, धर्मवीर संभाजी महाराज होते म्हणून आज आपण हिंदू आहे, नाही तर आज आपण मुस्लिम असतो. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यात केलेली सर्वात क्रांती कोणती मोठी आहे का? झालं आपलं कीर्तन. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आलं बेगुमान, नाही त्याला दान शिवाजी राजाच्या करामतीचे. त्याशी नाही जाणीव शक्तीचे, करील काही कल्पना युक्तीची. हराम राम करील काही कल्पना युक्तीचे. छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामियाना उभारला. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, छान उभारीला, छान उभारीला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. अशा या शामियान्यात खान दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला, दौलत डुलत आला, खान दौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महला, शिवबाच्या संगती महला, शिवबाच्या संगती महला, शिवबाच्या संगती महला. म्हणतात ना होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आणि निश्चित वेळे अगोदर अफजल खान त्या सामन्यात येऊन बसलेला, आणि निश्चित वेळेनंतर छत्रपती शिवाजी महाराज येताना दिसतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. महाराज म्हणले बेट्या, नाही ना म्हणला तरी या मराठ्यांचा महाराष्ट्राचा इतिहास आहे बघ. अरे आमच्याच मातीत येऊन आमच्याशीच मात मोरी करणाऱ्याची याच मातीत माती केल्याशिवाय परतत नाही बघ, तर नाव नाही सांगणार शिवभावना. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, रोखून नजारा गहरी. जिरा जिरा रजी, जिरा जिरा रजी, जिरा जिरा राजानं छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाला आलिंगन दिलं आणि अफजल खानानं दगा केला. खान दाभिमान मान्याला, खान दाभिमान मान्याला, कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला, चिलखत होता अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान हरवला. इतक्या छत्रपती शिवाजी महाराजांना संधी साधली. पोटमध्ये बिचवण ढकलला, पोटमध्ये बिचवण ढकलला, पोटामध्ये बिचवण ढकलला, पोटामध्ये बिचवण
वाघनक्याचा मारा केला वाघनक्याचा मारा त्याला फाईल पोटाला त्याला फाईल पोटाला बाहेर आला आणि खास जागीच कर्तव्यान झाला आणि अशा पद्धतीनं प्रतापगडचं युद्ध संपलं आणि या युद्धामध्ये अफजल खानाचा पराभव आणि आम्हा हिंदूंचा विजय झाला. प्रतापगडचे युद्ध झाले झाले रक्त सांडले पावन केला कृष्ण जागात पावन केला कृष्ण जागात गुलामीची लावली त्यान गुलामीची लावली त्यान शिवशाही मानला ठाट राम राम शिवशाही मानला ठाट राम शिवशाही मानला ठाट राम राम शिवशाही मानला ठाट राम ज्यांनी ज्यांनी नाही वाजवले तुम्हाला काय जीएसटी का टॅक्स टाळीला तुमच्या जरा जोरात वाजवा की एवढं काढल्या सरशी बाबा मला पवाडा म्हणाय नाही सांगितलं डॉक्टरनी कारण एवढा पवाडा म्हणाय 2 कीर्तनाची ताकद जाती हे सोपं नाही आणि त्यात अजून पोटात काय नाही वाटतंय का तुम्हाला 1 मिनिट मी थकलोय कमीत कमी 1000 किलोमीटरचा रात्रीपासून बाबा प्रवास आहे रात्री तुमच्या पलीकडे सांगलीला होतो सांगलीचं कीर्तन करून तुम्ही बघितलं असेल कदाचित सांगलीचं कीर्तन करून रात्री सकाळी तिकडे संगमनेर नाशिकच्या बॉन्डीवर नाशिकचं कीर्तन करून येतही 1 मिनिट झोप नाही बाबा 7 दिवस झालं तरी सुद्धा एवढी तग धरून जगवते कारण राजा सांगायचा राजा घराघरात गेला पाहिजे हे आमचं तत्व आहे आणि आवर्जून सत्यामध्ये 1-2 कीर्तन राजे सांगणारी वगैरे राहू द्या का माहितीये का कारण समाजाला तरुण पण कीर्तनात येऊन बसल तरुणांना पण सामावून घ्या एकदा तरुण कीर्तनात येऊन बसला की मग बाबा पुढची पिढी मार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही आणि आता तुमचं जवळपास झालंय तुम्ही केला असेल नसेल केला परमार्थ पण ज्यावेळेस तरुण इथं येईल ना त्यावेळेस निश्चित हा सप्ताह जोपर्यंत चंद्र सूर्य तारे तोपर्यंत चालत राहील आणि आवर्जून बोलेल एवढे टाळ करीन मी आहे अजून जरा सप्त्यात बघितले नाहीत बाबा लय सप्त्यात लय मोठे गेलो पण एवढं टाळ करी एकदा हे जरा बार खाल्यांसाठी जरा जोरदार टाळी वाजव 1 मिनिट तरी दम आहे का त्यांच्या पायाला 1 मिनिट सुद्धा नाही बाबा आणि तुमच्या मुलांसाठी एक सांगतो एवढी तरुण मुलं जसं बसलायत ना बाबा महाराज जर तुमच्या गावातला बायडी गावातला तरुण कीर्तनात येऊन बसत असेल तर बायडी गावाचं भविष्य निश्चितच उज्ज्वल असणार म्हणजे यात शंका नाही म्हणजे नाहीच कारण आपल्या गावातला तरुण वारकरी संप्रदायाच्या विचारावरती चालणार आहे आणि बाबा ज्यानं वारकरी संप्रदायातलं विचार आचरण आणले बाबा आयुष्यात तो कधीच व्हायला जाणार नाही कधीच म्हणून चांगलं कार्य निश्चित गोडे एकदा सर्वांनी त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणावं जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे कारण ही हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आणि ती आम्ही तुकोबऱ्याच्या कीर्तनात बसून मार्गदर्शन घेऊन पूर्ण केली तुम्ही सांभाळिले संती म्हणून जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे एकदा आता आम्ही लय कणलोय सगळेजण तुम्ही एकदा हात वर करा बरं सगळे तुम्ही कुणीच म्हणायचं नाही उभं राहिल्यापैकी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शिवासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत वरदवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय भवानी जय भवानी आला बा आवाज झालं माझं कीर्तन सफल झालं काय म्हणाय अडचण नाही एकदा सर्वांनी मोठ्या अंतकरणानं भजन करावे राखू माये माझ्या घरी विश्वसंत ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबा पंढरीश पांडुरंग परमात्मा रुक्मिणी साहेब संत सद्गुरु बाळूमामा छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांचं जवळजवळ 1.5 कोटी रुपयाचं मंदिर उभा राहते 1.5 कोटी 1 कोटी आतापर्यंत एका वर्षात खर्च केलाय
गुढीपाडव्याचा मुहूर्त काढला होता मूर्ती स्थापनेसाठी, पण सगळेच ही लोक सगळे जाम असतात, त्यामुळं तमाम महाराष्ट्रातून सगळी लोक येणार आहेत. नवे नवे जवळपास मुख्यमंत्र्यांचं सुद्धा जवळपास फिक्स होणार आहे. सगळे सगळे लोक तिथं कार्यक्रमाला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला येणार आहे. खूप भव्य दिव्य, महाराष्ट्रात असा सोहळा झाला नाही, एवढा मोठा सोहळा करायचा आहे. म्हणून हनुमान जयंतीच्या नंतर ती तारीख धडकली. आणि बाळूमामावरती माझी लय निष्ठा आहे, म्हणजे माझा श्वास बाळूमामा आहे, माझा ध्यास बाळूमामा आहे. बाळूमामाशिवाय माझ्या जीवनात काही नाही. म्हणून बाळूमामाची मूर्ती तिथं, बाळूमामाचं मंदिर म्हणून ते मंदिर प्रसिद्ध आहे. धाकटा आदमापूर म्हणून मेन आदमापूर करून त्याला आत्ताच परमिशन मिळाली. एवढ्या मोठ्या ताकदीचं ते मंदिर आहे, खूप मोठं. एवढंच नाही, महाराष्ट्रात ज्या मुलाला आई नाही, ज्या मुलाला बाप नाही, त्यांच्यासाठी जूनमध्ये अनाथ आश्रम चालू होतंय. एक काही रुपयाची फी नाही. माझं स्वप्न होतं एखादा अधिकारी होईन मी, पण बाबा झालो नाही. पण माझी इच्छा आहे येत्या 15 वर्षात माझ्या संस्थेतला एक तरी मुलगा चांगल्या पोस्टवरती असणार, म्हणजे असणारच. आणि एवढंच नाही, माझ्या घरी वारकरी शिक्षण संस्था जूनमध्ये चालू होती, ज्या शिक्षण संस्थेमध्ये कुठल्याच मुलाला शिकायला 1 रुपयाची फी नाही, राहायला 1 रुपयाचा खर्च नाही, बाबा शाळेसाठी सुद्धा 1 रुपयाची फी नाही. एवढं मोठं कार्य. त्याला कीर्तनकार व्हायचंय, गायक व्हायचंय, वादक व्हायचंय. आणि महाराष्ट्रातले दिग्गज त्या ठिकाणी शिकवायला राहणार आहेत. गायनासाठी महेश्वरजी महाराज भोकरे गुरुजी स्वतः येणार आहेत, कारण मी त्यांच्याकडे शिकलोय. म्हणून खूप दिग्गजांचं मार्गदर्शन. आणि बाबा तेही फ्री वर का, त्यांचं काय असेल ते मी भरणार, कारण मी रोज फिरतोय, त्यासाठीच फिरतोय. खूप मोठं धर्मकार्य चालू आहे. हा खेळ नव्हे एकल्याचा. इथं जसं मेळ जमवलाय तसं तिथंही मेळ जमवून कार्याचं आहे. 1 कोटी बाबा आतापर्यंत मी माझ्या संसारातून खर्च केले. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करतोय. फक्त जाता जाता एक विनंती आहे, तुम्हाला वाटत असेल एवढीशा लहान वयामध्ये जर एखादा कीर्तनकार आपल्या धर्माचा प्रचार करत असताना एक चांगलं एवढं मोठं कार्य करतोय, तर निश्चित फुल नाही फुलाची पाकळी त्या मंदिराला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आधी एक आवर्जून सांगतो, इथली तुमची असेल ती भरा, इकडली भरून वाटलं द्यावी तर द्या. आणि इथं जरी दिले तरी ते मला दिल्यासारखे, त्यामुळे काही अडचण नाही. कारण यांचाच अवतार ते, इथं तरी कार्य करायचं आणि तिथं तरी कार्य करायचं. इथं मोकळ्या हातानं देवा, कारण देवाचं नियम आहे, एका हातानं घेतो आणि हजारो हातानं दिल्याशिवाय राहत नाही. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदाहरण. म्हणून खूप मोठं कार्य, खूप मोठा सप्ताह आहे. सर्वांनी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या कार्याला मदत करा, या धर्म कार्याला मदत करा. कारण देवाला दिल्यानं कधीच वायाला जात नाही. देव त्याच्या मोबदल्यात हजारो पटीने दिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सर्वांनी अतिशय गोड मला साथ दिली. एकदा या सर्वांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा. तुम्हाला सर्वांना धन्यवाद. 10:30चं टायमिंग होतं, पण मला याला उशीर झाल्यामुळे 9 ते आपण 11 केलं. तुम्ही मला सहन केलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. झालेल्या कीर्तनोपी सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. जाता जाता पुन्हा सांगतो, ओम साई क्रिएशन या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खूप मेहनत घेत असतात ते व्हिडिओ बनवण्यासाठी. तुमच्या व्हिडिओसाठी आता रात्री जवळपास 2 वाजेपर्यंत जागायचं, मग तुम्हाला प्रोमो द्यायचा. आजचा एंट्री कशी होती, काय होतं, खूप मोठं कार्य. शिष्टमोले दादा, तुम्ही अतिशय गोड सावून गेला, तुम्हालाही धन्यवाद. एकदा शिष्टमोल्यासाठी जरा जोरदार टाळी. झालेल्या कीर्तनोपी सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जिवारी लागला असेल, तर मायेच्या अंतकरणातून माफ कराल. एकदा सगळ्यांनी हात वरती घ्या. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले. जटाधरा शिव नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, शिव जटाधरा, हर हर भोले. नमः शिवाय, रामेश्वरा शिव रामेश्वरा, हर हर भोले. नमः शिवाय, रामेश्वरा शिव रामेश्वरा, हर हर भोले. नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय. हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय विद्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै श्री नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तुकाराम तुकाराम
तुकाराम